हातानं उखडला जाणारा हा रस्ता नीट पहा। हा रस्ता आहे नांदेडच्या लोहा तालुक्यातील पेनूर गावातला। पेनूर गावात नव्यानं डांबरीकरण करून रस्ता बनवण्यात आला, मात्र हा रस्ता अक्षरशः हातानं उखडत असल्यानं ठेकेदारावर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। नांदेडच्या लोहा तालुक्यातील पेनूर या गावात जवळपास 4 ते 5 किलोमीटर रस्ता नव्याने बनवण्यात आलेला आहे। आपण सध्या आहोत पेनूर या ठिकाणी। आपण पाहू शकतो की हाच तो रस्ता या गावकऱ्यांनी स्वतः हाताने उखडून दाखविला होता। त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता। आणि आपण सध्या आहोत पेनूर मध्ये आणि जवळपास 2 कोटी रुपये या रस्त्यासाठी खर्च करण्यात आलेले आहेत। ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा हा नमुना आपण या ठिकाणी पाहू शकतो की जवळपास 4 किलोमीटरचा हा रस्ता असून अंदाजित 2 कोटी रुपये या रस्त्यासाठी खर्च करण्यात आल्याची माहिती आहे। मात्र निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे गावकऱ्यांनी ठेकेदाराच्या विरोधात चांगलाच संताप व्यक्त केला। या डांबरी रस्त्याच्या कामाची चौकशी करून रस्ता नव्यानं तयार करण्याची मागणी आता पेनूर येथील ग्रामस्थांनी केली आहे। 25 वर्ष झाला हा रस्ता नाही। 25 वर्षानंतर जो रस्ता झालेला आहे तो ह्या प्रकारचा। आता या रस्ता झाला याच्यानंतर 25 वर्ष या रस्त्याचा जोड लागणार नाही। हा रस्ता बनवून एक 20 दिवस झालेले आहेत। तर गिट्टी आतरून त्याच्यावर तुका पॉलिश केलेला आहे त्यांनी। आणि मुरुमाचा प्रकार जो होता ना, मुरुमाचा प्रकार आहे इथं दाखवायचा असेल तर मुरुमाचा प्रकार हे माती मिसळून असल्यासारखा होता। मुरुम असा मोकळा मुरुम नव्हता ते। आणि त्या डांबराचा पद्धतीमध्ये ऑइल जास्त वापरलं। राज्यात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं डांबरी रस्ता चक्क हातानं उखडत असल्याचा प्रकार याआधी घडलाय। त्यामुळे पेनूर मधील ठेकेदारावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड।